नमस्कार मंडळी, ओमी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। माझी सकाळची सुरुवात कशी होत्या बघा। सकाळी उठलो की नाही या लागते पहिला गोट्यात, आणि गोट्यात आलं की नाही पहिला गाईची धार काढायला बसा लागते। मग गाईची धार कशी काढायची बघा, ती सरडतीन की नाही व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित। मग त्यानंतर की नाही अशी बारडी ठेवायची आणि दोन्ही हाताने पिळायला चालू करायची। मग धार काढून झालती, मग बारडी घेऊन आलो दारात आणि दूध वतलं कितलीत। दूध काढून झाल्यानंतर की नाही सगळ्या मसरासनी पाणी तीन पाजून घ्यायला लागते। त्यामुळे की नाही सगळ्यासनी पहिला पाणी पाजून घेतलो आणि मग त्यानंतर वैरण टाका लागत्या बघा। या असं फुल्ल टप भरून कणी वैरण टाका लागत्या। या जवळपास कणी 15 ते 20 किलोच्या आसपास वैरण मावत्या। मग त्यानंतर भाच्याला घेतलं बघा गाडीवर, आणि मस्तपैकी आम्ही कणी गाडी मारत मस्त एन्जॉय करत मजा करत आम्ही शेताकडे गेलो। घेतला बघा हातात कोयता आणि वैरण तोडा चालू केलो। बघू बघू सर कणी 15 पेंड्या मस्तपैकी वैरण तोडली। आणि मग पेंडी कशी बांधते तुम्हाला दाखवतो। हे बघा अशी बांधा लागते, नादाला लागायचं नाही। वैरण तीन कापून झाल्यानंतर ना इथं आलतो बघा, इथं तंबाखूचं तरू टाकले। तंबाखूच्या तरवावर कणी पाणी मारायचं होतं। मग ही तुम्हाला विहीर दाखवतो बघा, ही भाऊबंदाची विहीर आहे, आमच्या शेताला लागूनच विहीर आहे। मग त्या विहिरीतनं कणी झारी आणि कळशी भरून घेतलो आणि आलो इथं तंबाखूचं तरू टाकले बघा, तिथं कणी पाणी मारायचं होतं झारीनं। मग आमचा भाचा बघा ब्लॉगिंग कसं करायला आहे, आणि मी पाठीमाग पाणी मारायला आलोय। तंबाखूचं तरू बघा कसं आले, असं कणी रोज सकाळ संध्याकाळ पाणी मारा लागते बघा। ऊन आलं की नाही शेतकऱ्याला कणी 12 महिने कामं असतात, त्यामुळे कणी सुट्टी नसत्या। मग त्यानंतर मस्तपैकी कणी 2 भुईमुगाचं येल उपडलं बघा, आणि कणी विहिरीत वेल स्वच्छ धुवून घेतलं, आणि इथं मस्तपैकी साईडला कणी शेंगा खायला बसला बघा। तुम्ही पण या शेंगा खायला। ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा विसरू नका।